हाय, मी शुभदा. पहिल्या 2 भागांमध्ये आपण पाहिलं अभ्यास म्हणजे काय आणि अभ्यास का करावा. मग प्रश्न असा पडतो की अभ्यास कसा करावा. म्हणून मैत्र ग्रुप आपल्यासमोर घेऊन आला आहे अजून एक व्हिडिओ, अभ्यास कसा करायचा. तर आता हा विषय खूपच मोठा असल्यामुळे आपण हा भाग आणि त्याच्या पुढील भागात या विषयावर चर्चा करूया. अभ्यास कसा करावा ह्याचा विचार करताना प्रथम हे लक्षात घ्यावे लागेल की प्रत्येक विद्यार्थी हा वेगळा आहे. जसं की आपल्या आसपास आपण झाडं बघतो, त्या प्रत्येक झाडाचा आकार, रंग हे वेगवेगळं असतं. त्याप्रमाणे प्रत्येक विद्यार्थी हा वेगळा असतो आणि प्रत्येक विद्यार्थ्याची अभ्यास करण्याची पद्धतही वेगवेगळी असते. म्हणून सर्वसाधारणपणे प्रत्येक विद्यार्थ्याची अभ्यासाची पूर्वतयारी काय असू शकेल. नीला, अभ्यासाची पूर्वतयारी करण्यापूर्वी सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेळेचं नियोजन. त्यासाठी आपल्याला अभ्यासाचं वेळापत्रक आधी तयार करावं लागेल. 8वी आणि 8वीच्या पुढील विद्यार्थ्यांनी स्वतःचं टाईमटेबल हे स्वतःच तयार करायचं आहे. शाळेच्या वेळापत्रकात जसं अवघड विषय हे सुरुवातीला घेतले जातात आणि सोपे विषय हे नंतर घेतले जातात, त्याप्रमाणेच विद्यार्थ्यांना जो विषय अवघड वाटेल तो सुरुवातीला त्यांनी फ्रेश मूडमध्ये असताना घेतला आणि नंतर जरा कंटाळा आला की त्यांनी सोपे विषय जर घेतले तर ते जास्त योग्य ठरेल. यातही अभ्यास हा सलगच करायला पाहिजे असंही नाही. 25 ते 30 मिनिटांचे छोटे छोटे अभ्यासाचे सेशन घेतले आणि त्यानंतर 5 ते 7 मिनिटं विश्रांती. आता विश्रांतीमध्ये तुम्ही अभ्यासात बदलसुद्धा करू शकता. जसं की वाचन करत असाल तर लिखाण करा आणि गणिताचा अभ्यास करत असाल तर सायन्सचा करा. हो की नाही ग? हो, बरोबर आहे. आणखीन 1 जानेवारी आली की बरेच जण काय काय ठरवतात करायचं आणि ते 4-5 दिवसातच बारगळतं. तसे विद्यार्थीसुद्धा त्यांचं टाईम टेबल ठरवत असतात आणि ते त्यांचं 4-5 दिवसातच बारगळून जातं. पण परत परत विद्यार्थ्यांनी ते फॉलो करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, नाही का? हो ना. आणि विशेष म्हणजे अभ्यासाची जागा ही महत्त्वाची. अभ्यासाची जागा ही स्वच्छ, हवेशीर आणि भरपूर प्रकाशाची असायला हवी. तसेच विद्यार्थ्यांनी ताट बसूनच अभ्यास करायला पाहिजे. यासाठी टेबल खुर्चीचा वापर करणे हे जास्त योग्य. लोळत लोळत कॉटवर बसून किंवा लोळत लोळत सोफ्यावर लोळत TV पाहत अशा पद्धतीने अभ्यास करणं हे योग्य नाही, कारण त्यामुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता मुळीच होऊ शकत नाही. हो की नाही? आणि मुलं आणि पालक हल्ली खूप तक्रार करत असतात की हल्ली खूप अभ्यास देतात. परंतु मी त्यांना असं सांगू इच्छिते की मोठमोठ्या शिक्षण तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांच्या मानसिक, शारीरिक आणि बौद्धिक कुवतीनुसारच हा करिक्युलम ठरवलेला असतो. त्यामुळे प्रत्येक विषय हा महत्त्वाचा असतो. जसं गणित हा विषय आवडतो म्हणून मी खूप अभ्यास केला, त्याच्यात खूप मार्क्स मिळाले, आणि इंग्लिश विषय मला आवडत नाही म्हणून त्याच्यात मार्कच मिळाले नाहीत, तर असं होऊन चालणार नाही. प्रत्येक विषय हा महत्त्वाचा, नाही का? हो. आणि यामध्ये सुद्धा अभ्यासामध्ये पालकांचा रोल हा अतिशय महत्त्वाचा असतो. आपल्या मुलांना सकस आहार पुरवणे, तसेच ते वेळच्या वेळी ग्राउंडवर खेळायला जात आहेत, व्यायाम वेगवेगळे करत आहेत, या गोष्टीकडे त्यांनी लक्ष द्यायला हवं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुरेशी झोप आणि विश्रांती. बऱ्याच पालकांचा असा अट्टहास असतो की आपल्या मुलांनी पहाटे लवकर उठावं आणि अभ्यास करावा, पण असं करू नये. नाही चालत. त्यांनी त्यांच्या मनाप्रमाणे अभ्यास करायला हवा. तसेच या सगळ्या गोष्टींचा फार उपयोग होतो आणि त्यामुळेच विद्यार्थ्यांचा मेंदू तल्लख होऊ शकतो. आणि म्हणून अभ्यास करताना कंटाळा करून चालणार नाही. हो ना. जसं आपली आई रोज रोज पोळ्या करते, मग तिला कंटाळा येत नसेल का? हो ना. परंतु ती रोज आनंदाने करत असते, प्रेमाने मुलांना खाऊ घालत असते. तसं प्रत्येक मुलाने हा अभ्यासाचा, परीक्षा असो वा नसो, अभ्यासाचा कंटाळा करून चालणार नाही. म्हणून लक्षात ठेवा की रोज अभ्यास हा करायचाच असतो. आता आपण ह्या भागामध्ये अभ्यासाचं पूर्वनियोजन कसं करावं ह्याबद्दल चर्चा केली. आपण पुढील भागात आपण अभ्यास कसा करावा ह्याविषयी चर्चा करणार आहोत. धन्यवाद.